नमस्कार, मी पंजाब डक. मी आलो आहे पशुपतीनाथ या ठिकाणी, देवस्थान या ठिकाणी. आणि या ठिकाणचं विशेष महत्त्व म्हणजे केदारनाथचं दर्शन घेतल्याच्यानंतर इथलं जर दर्शन घेतलं तर ते साध्य होतं. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी सांगणार आहे पशुपतीनाथहून, म्हणजे नेपाळहून, काठमांडूहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी. महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे केरळमध्ये जवळपास 30 आणि 1 तारखेला मान्सून तिथं दस्तक देणार आहे. म्हणून सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. 30-31 तारखेला म्हणजे आपलं केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे आणि तिथून ते 5-6 दिवसात येणार आहे. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आजच्यानं फक्त 13 दिवसात पाऊस येण्यासाठी राहिले. तर म्हणून तुम्ही शेतीचे कामे करून घ्या. 30 आणि 31 तारखेला मात्र केरळमध्ये मान्सून येईल. तिथून ते 5 ते 7 दिवसांमध्ये 7 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस येऊ शकतो. मान्सूनचा पाऊस येतो. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये अवकाळी स्वरूपाचा, विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. काल मी म्हटलं होतं ना, काल पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस होईल. तर आज देखील महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात काही काही भागामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि काल देखील महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पाऊस पडला. पश्चिम महाराष्ट्राकडे पडला, नाशिककडे पडला, पुणेकडे पडला, मुंबई देखील, सगळीकडे. आज देखील बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे. म्हणून आज देखील आहे आणि काल देखील खूप पडला. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन ह्यामध्ये 5-6 दिवसमध्ये असाच विखुरलेल्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे. पण सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी, मात्र 30 आणि 31 तारखेला मात्र अंदमान आपलं केरळला मान्सून दाखल होणार आहे आणि तिथून ते लगेच फास्ट प्रवास करत करत महाराष्ट्राकडे येणार आहे. म्हणून हा सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. मग विदर्भात कधी पाऊस येणार आहे? तर विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये 27 तारखेच्या नंतर 28 तारखेपासून ते 2-3 तारखेच्या दरम्यान, म्हणजे 28 पासूनच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात मात्र विदर्भामध्ये, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ चांगला पाऊस पडणार आहे. मान्सून पूर्व असणार आहे, भाग बदलत पडणार आहे, विखुरलेला पडणार आहे. पुन्हा अंदाज लक्षात येतात. विजेच्या कडकडासह विदर्भाच्या शेतकऱ्याला आणखी 4-5 दिवस अवकाळी पावसासाठी वाट बघावी लागणार आहे. सध्या तरी मान्सूनची परिस्थिती खूप चांगली आहे आणि 2-3 तारखेच्या दरम्यान मात्र खूप चांगला प्रगती घेणार आहे. म्हणजे यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्ये 7 जूनला पाऊस येण्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्या. पण हे मान्सून पाऊस यायच्या अगोदर तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे म्हणजे हे 22 पासून ते 5 तारखेपर्यंत, तोपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस चांगला बरसणार आहे. म्हणजे काही ठिकाणी पाणी साचणारा पडणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, हे जे अवकाळी पाऊस असतो हे सर्वजोर कधीच पडत नसतो, 5-5 किलोमीटरहून बदलत असतो. म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं. अचानक वातावरण बदल झालं तर उद्या एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.